गोंधळ माऊलीचा हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं वारीचं गाणं आहे. याचं कारणच असं की आत्तापर्यंत विठ्ठलावर माऊलीवर अनेक पद्धतीची गाणी वेगवेगळ्या संप्रदायातील संतांनी लिहिली गायली गेली. पण पहिल्यांदाच विठू माऊलीवर गोंधळ हा होत आहे आणि मला वाटतं की आम्ही सगळे भाग्यवान आहोत दोघे की आम्ही ह्या प्रोजेक्टचे भाग आहोत. याचं कारणच असं की आम्हाला तो गोंधळ माऊलींविषयी करायला मिळाला. सो खरंच आणि एक सुंदर गाणं गायलेलं आहे यांनी. सो यांच्या शब्दांमुळे एक चित्र मला दिसलं, जे चित्र मी रंगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तो आता लोकांना किती आवडेल मला माहीत नाही, पण डेफिनेटली की आमच्या सगळ्या टीमने याच्यामध्ये आपलं 100% देऊन एक उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की हे गाणं नक्कीच लोकप्रिय होईल, कारण इतकं ऊर्जा असणारं गाणं तयार झालेलं आहे. आणि विठ्ठलाच्या वारीमध्ये जेवढी ऊर्जा असते तेवढीच ऊर्जा या गाण्यात तुम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि त्याचे खरे त्या ऊर्जाचे स्रोत हे आहेत. सो मला असं वाटतं की ह्यांनी बोललं पाहिजे जास्त. नाही, खरंच खूप उत्तम प्रकारे गाणं कंपोजिंग झाली आहे आणि मी पूर्णपणे त्याच्यात माझं गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांनीच खूप छान प्रकारे, जसं सूर्यादादा असेल, अश्विनीताई असेल आणि सरांनीसुद्धा ह्याच्यात जे मेन काम केलं आहे व्हिडिओमध्ये, जे व्हिडिओ आपण जे बघतो ना तो फ्रेश असला पाहिजे, छान असला पाहिजे, जे त्याच्यामागे काहीतरी एक उद्देश आणि स्टोरी असली पाहिजे. आणि ते काम सरांनी केलं आहे आणि ते खूप अप्रतिम केलं आहे. मी सरप्राईज झालो, कारण की मी व्हिडिओ आत्ता जस्ट बघितलं आहे आणि गाणं आपलं रिलीज होतं आहे आणि खूप छान प्रकारे याला बाहेर महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पांडुरंगाच्या गोंधळ माऊलीचा या गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळेल. आणि मी पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मला तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम आशीर्वाद दिलेत आणि आयडल नंतरचं माझं हे पहिलं गाणं आहे आणि ते माऊलींसाठी डेडिकेट होतं आहे. सो तुम्ही माझ्या सर्व ऑडियन्सला जे माझ्यावर प्रेम आशीर्वाद देत आहेत, मला त्यांना सर्वांना विनंती आहे, गाणं जास्तीत जास्त ऐका आणि सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते. थँक्यू. माऊली साहेब, ही जी कॉन्सेप्ट आहे हो. गोंधळीची, ही तुम्ही कशी काय त्याला तुम्ही अंमलात आणली या गाण्याच्या द्वारे? हिंदीमध्ये बोलत तरी चालते. हिंदीमध्ये अच्छा, तो ये कॉन्सेप्ट जो थी वो मैं इंडियन आइडल के पहले ही कॉन्सेप्ट दिमाग में आई थी, बट इंडियन आइडल के बाद मेरे को ये मेरे दिमाग में आई कि हम कर सकते. उसके बाद अश्विनी दी का फ़ोन आया मेरे को कि अपन ये मुझे गाना करना है आपके साथ. तो मैंने बस मेरी कॉन्सेप्ट उनसे शेयर की और हम सब ने सर के साथ शेयर किया और सर ने भी इसको अप्रूवल दे दिया. और बाद में इसको अच्छे से सोच विचार करके जब हम एक डिसीजन पे आ गए, तो उसके बाद लिरिक्स फाइनल हुए, उसके बाद कंपोजिशन फाइनल हो गई और उसके बाद हमने गाना अच्छे से रिकॉर्ड किया. और वो सबको पूरी जितनी भी स्टार कास्ट है उन सबको वो गाना बहुत अच्छा लगा. रिकॉर्डिंग भी बहुत अच्छी सी हुई और एक अलग इंटेंशन है गोंधळ का, क्योंकि अभी तक विट्ठल पे माऊली जी पे, विट्ठल भगवान पे गाने बहुत हुए हैं, बट लोगों को बस यही लगता है कि आई भवानी अम्बे माँ पे ही ज़्यादा गोंधळ वगैरह लोग करते हैं. बट अभी तक गोंधळ माऊली जी पे नहीं हुआ है, संत ज्ञानेश्वर जी पे नहीं हुआ है, विट्ठल जी पे नहीं हुआ है. तो वो एक नया कॉन्सेप्ट हम लाने का पूरा हमने प्रयास किया है. सब मतलब टीम वर्क है, ये पूरे टीम ने प्रयास किया है. तो आई होप ये सभी को बहुत अच्छा लगेगा. जैसे कि हम सभी देखते हैं क्या है ऐसा इस गाने में जो अट्रैक्ट करेगा या इसे सुनना इसका बेनिफिट यानी भगवान से हमें क्या मिलती है, तो एक पॉजिटिव वाइब्स मिलती है, पॉजिटिव एनर्जी मिलती है, एक ऊर्जा मिलती है. सो ये गाना भी आप सुनेंगे देखेंगे तो आपको यही एहसास होगा कि यहाँ से कि भगवान के मंदिर में जाने तक की ज़रूरत नहीं, आप सुने तभी भी आपको लगेगा कि हम भगवान के पास जाके आए. आखिर में दर्शकों के लिए कुछ कहना चाहिए? दर्शकों के लिए हम इतना ही कहेंगे कि ये जो गाना है ये आप दिल से देखिए, इनको सराहिए और अगर आपको अच्छा लगे तो लोगों को भी ये गाना पूरे महाराष्ट्र का गाना है. लाइक शेयर तो बोलेंगे नहीं, ये तो बहुत लोग बोलते हैं, क्योंकि ये तो विट्ठल जी का और माऊली जी का गाना है और इसमें बस हमने प्रयास किया है. तो वो प्रयास कितना अच्छा किया है वो आपको गाना सुनने के बाद पता चलेगा और आप ये उंगली खुद जाएगी, लाइक करेगी और शेयर करेगी. ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए इस गाने को, इस गोंधळ को, और ऐसा ही प्यार और ऐश्वर्य बनाए रखें. धन्यवाद. थैंक यू सो मच. रामकृष्ण.
थँक्यू सो मच. गाणं म्हणजे मी मराठीत बोलते कारण आपलं मराठी गाणं आहे. सो गाणं न म्हणता मी म्हणेन की आपल्या आत्तापर्यंत झालेल्या विठ्ठलाची जी गाणी होती त्यामध्ये सूर्याशक्ती कडून आणि आमचे गायक आहेत चैतन्य देवडे आणि आमच्या सगळ्या टीमकडून आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन येत आहोत आणि ती आहे की विठ्ठलाचा गोंधळ. म्हणजे आपण बाकीच्या दैवतांचे गोंधळ ऐकतो पण यावेळेस आम्ही विठ्ठलाचं केलं आहे. म्हणजे कॉन्सेप्ट नवीन होती, कशी इम्प्लिमेंट करायची हे चॅलेंज होतं. पण आपण म्हणतो ना की वारीला गेल्यानंतर प्रत्येकजण आपला अनुभव किंवा आपल्या म्हणजे त्यांच्यासाठी विठ्ठल जो असतो त्याचं वर्णन करतो. सो आम्ही जे गाण्यामध्ये आमची फॅमिली आहे ती गोंधळी समाजातली फॅमिली, तर ती त्यांच्या कलेनी किंवा त्यांची जी कला आहे ती गोंधळाची त्याच्या थ्रू विठ्ठलाचं वर्णन केले आणि ते आज तुमच्यासमोर आहे आणि ते तुम्हाला कसं वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. सर आप कहना चाहिए? नाही, जसं मी सांगितलं की हे गाणं आषाढी एकादशी निमित्त असं नव्हतं. वारी हा कॉन्सेप्ट म्हणजे आमच्यासाठी जेव्हा ही येते एक दिवाळी सणच असतो. सो जसं यावरती आम्ही सुरुवात लास्ट इयरपासून करत होतो, सो ते वर्कआउट झालं नाही. पण यावर्षी ते माऊलींवरती गाणं करायचंच आहे आणि ते कसं करायचं तो प्रवास आम्ही सुरुवात केला. त्यानंतर खूप मोठे दिग्गज लोक आम्हाला जॉईन झाले, जसे सिंगर असतील चैतन्य, डिरेक्टर चंद्रकांत सर, आणि तिथून जो आम्ही ऑडिओचा प्रवास चालू केला आणि नंतर व्हिडिओ शूटिंग, हे बरेच किस्से, आणि ते खूप सुंदर असं मला वाटतं. ते आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले होते. बाकी आता माऊलींच्या हातात ते घडून आलं होतं आणि ते नक्कीच आता लोकांपर्यंत पोहोचेलच. म्हणजे सूर्या जसं म्हणालात की आम्हाला सगळे दिग्गज सगळीच म्हणजे टेक्निकल टीम असेल, आर्टिस्ट असतील, गायक असतील किंवा आमचे म्युझिक डिरेक्टर असतील, ते सगळे मिळाले. खरं तर आमचा सूर्याशक्ती हा चॅनल नुकताच म्हणजे 1 वर्ष झालं आम्ही गाणी करत आहोत आणि त्यानंतर एवढी मोठी मंडळी आम्हाला जॉईन होतील हे आम्हाला नव्हतं वाटलं आणि हे सगळं म्हणजे एक गुडविल म्हणून सगळ्यांनी ही सेवा केली आहे आणि त्यासाठी आम्ही जेवढे त्यांचे आभार मानू खूप कमी आहे. पण एक आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांचं जे आउटपुट आलं आहे ते तुम्हाला पडद्यावर दिसतंय आणि ते तितकंच म्हणजे गाणं आम्ही एडिटिंग ॲक्च्युली आमच्याकडे टाईम कमी होता कारण आम्ही शूट जस्ट 4 दिवसापूर्वी केलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला एडिट करायचं होतं. रात्रंदिवस आम्ही बसून ते करून घेतलं आहे पण ते एवढ्या सुंदररित्या पडद्यावर आलं आहे तर खूप आनंद आहे त्याचा. गाना सुनने की बात करें, जो भी सुनेगा ऐसा सुनने कि वो भगवान से कनेक्ट हो जाएगा. आप शूटिंग के दौरान आपकी कैसी शूटिंग थी, आपको कैसा फील हो रहा था कि लाइक इस गाने के आप पार्ट? जसं मी म्हणाले मगाशी की जेव्हा आम्ही गाणं शूट करत होतो किंवा इनफॅक्ट जेव्हा ही कॉन्सेप्ट आम्ही विचार केला होता की आम्हाला गोंधळ करायचं आहे किंवा वारीसाठी गाणं करायचं आहे, तर तेव्हापासून आम्हाला प्रत्येक ठिकाणी हे अनुभव होते की प्रत्येक ठिकाणी आम्हाला मनुष्यरूपी विठ्ठल माऊली दिसत होते आणि ते सगळे आपल्या टीममध्ये आहेत. त्यांचं काम त्यांचं एवढं मोठं काम आपल्या सूर्याशक्तीला मिळालं हे म्हणजे आम्ही न मागून आम्हाला विठ्ठलाने आशीर्वाद दिल्यासारखे. सर कोई मेमोरी है वहाँ की जानना चाहें क्योंकि बारिशें भी हो रही थी, काफ़ी सारी रुकावटें थी बीच में, कोई ऐसी मेमोरी हो जो शेयर करना चाहो वहाँ की? मेमोरी ये थी बहुत मतलब कि हमारे पास 2 दिन का ये शूट का प्लान था और 2 दिन में कुछ भी करके करना, क्योंकि सर ऑलरेडी बिजी थे, उनके कुछ शेड्यूल थे और बारिश कंटिन्यू थी. क्योंकि फोरकास्ट देख के भी हमने जैसे प्लान किया था, जिस दिन शूट के डेट्स थे उसी डेट्स में बारिश बहुत ही ज़्यादा हो रही थी लिटरली. फिर मॉर्निंग में मुझे कॉल्स आने लगे, शूट का क्या करना है. बोला क्या करना क्या होता है, बोला शूट करना ही है, वो तो आगे जा ही नहीं सकता. लेकिन ऑब्वियसली बच्चे थे, छोटे बच्चे थे, उनके पेरेंट्स तो वो वरीड थे. ये था एक टास्क, तो हमको ये पता था कि बारिश में कैसे शूट करना है. लेकिन जब शूट स्टार्ट हुआ तो दूसरा टास्क ये था कि वो 2 छोटे बच्चे थे, एक तो सांझ और सावी. तो वहाँ पे ऐसे होता था ना कि जब बारिश रुकती थी तो इन दोनों का झगड़ा चालू होता था, जैसे बच्चों के झगड़े होते. बोला अभी कैसे करेंगे. जो ये लोग जब शांत होते तो बारिश नहीं रुकती थी. तो ये मेमोरी मतलब जितने भी हमारे सेट पे जितने भी टेक्निकल टीम या जितना भी हमारा टीम है, क्रू है, सब ये लोग बड़ा को पता सीख है है हमारे लिए कि ये कैसे हाँ. मैनेज करना है. बीइंग लाइक हम दोनों आर्टिस्ट हैं बट प्रोडक्शन हाऊस हमारा है, तो ये बड़ी सीख थी की त्या लोकांना आणि बाकी सगळ्या सिनारी म्हणजे सगळंच होते. पाऊस होता, ह्या सगळ्या चॅलेंजेस होते आणि आमचं शूट अगदी म्हणजे तुम्ही लोकेशन्स पाहिलेच तर तिथे गाड्या पोहोचत नाही.
तर तिथे आम्हाला सगळं सामान वरती घेऊन जायचं होतं. मग ते तसं आम्ही म्हणजे झालं, म्हणजे ते पाऊस पहिल्या दिवशी होता, नाही पहिल्या दिवशी थोडा कमी होता, सो आम्ही रिलॅक्स होतो. पण दुसऱ्या दिवशी असं होतं की कंटिन्युअस पाऊस सुरू होता, 5-5 मिनिटांनी पाऊस पडत होता. बट आम्ही पावसात भिजत होतो. आम्ही आता BTS टाकू, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कसं शूट केलं, पण ते झालं, एकंदरीत मजा आली. लोकेशनच्या बाबत काय सांगणार? लोकेशन कुठं होतं? हां, ये लोकेशन पनवेल में है, कोंडीची वाड़ी करके गांव है। जब रेकी के लिए गए थे तभी बहुत सारे लोकेशंस देखे थे, लेकिन जो ये गाने का कॉन्सेप्ट था तो वो ये था कि वहाँ पे जो जितना गांव दिखा सके हम लोग, और वो जो रास्ता रहता है, पहाड़ रहते हैं, तो वो हमें पनवेल से कुछ 20 किलोमीटर्स पे ये लोकेशंस मिले। बट यही था कि अगर हम वहाँ पे शूट कर रहे हैं तो ट्रैवलिंग वहाँ पे फ्रीक्वेंसी बहुत कम था। जैसे गवर्नमेंट कोई वहाँ पे ट्रैवल ज़्यादा, अगर किसी को जाना ही रहेगा तो पर्सनल व्हीकल पे ही जाना पड़ेगा। फूड नियर बाय कोई होटल्स नहीं है, ना कोई स्टे के लिए, नो नेटवर्क, मतलब कोई चॉकलेट भी लेना रहेगा तो भी पॉसिबल नहीं था। तो वो बहुत डिफ़िकल्ट था टीम के लिए। लेकिन हम लोगों ने जितना ट्राई किया, जैसे सुबह अगर मॉर्निंग का शिफ्ट है तो मॉर्निंग को ही जितना भी क्रू है साथ में ही जाएंगे, और जब पैकअप होगा तब साथ में आएंगे। सो उस हिसाब से सबने मैनेज करके ही रखा था। ओके, आखरी में दर्शकों को कुछ मैसेज देना चाहेंगे? मॅसेज मी मराठीमध्ये देईन. मी प्रत्येक गाण्याला हेच बोलत असतो की आमचं गाणं आलं आहे, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि ह्या गाण्याला मी असं काहीच बोलणार नाही आहे, कारण की ह्या गाण्यातच एवढी ताकद आहे की ते लोकांपर्यंत पोचणारच आहे. आणि अजून वारी चालूच आहे. आणि हे करूनच घेतलं आहे माऊलींनी, आणि हे जे निर्मातेच माऊली आहेत, तर मी वेगळं काय सांगू. हे सगळं त्यांनी घडून आणलेलं आहे. आणि हे आत्ता वारी चालू आहे, तर वारकरी हे एन्जॉय करणार आहेत सॉन्ग. आणि मी प्रेक्षकांनी एवढंच बोलेल की तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. और मुझे आप लोग बताओ आपको कैसे लगा? समझ में आया? बहुत अच्छा था एकदम। यस यस उसकी फोटो भी बहुत अच्छी थी। यस यस वरुण राज कलसिया. उसके बारे में पूछना पड़ा कि लोकेशन कैसा है, सेलेक्ट किया था। सिलेक्ट कैसे, मेरे को एक बात बतानी थी। लोकेशन तो मतलब ऐसे देखा है आपने, वहाँ पे एक्चुअली कोई घर वर ज़्यादा नहीं थे, बट हमें एक मतलब फैमिली मिली थी, उन्होंने भी हमें बहुत सपोर्ट किया। मतलब एक वो चीज़ पता चली कि लाइक हम आजकल के ज़माने में पैसे बाकी सारी चीज़ें सोचते हैं, बट उस गांव में जो वो सिंपल से लोग थे ना, उन्होंने उनके पास जो भी था हमको दिया, लिटरली लाइक उनके घर के, हाँ ये गांव में ही हो सकता है। सो थँक यू उनके लिए। अगर उनके पास ये वीडियो पहुँचे तो थँक यू सो मच सगळ्यांसाठी। थँक्यू. तुला गाणं कसं वाटलं आपल्या या नवीन गाण्याबद्दल काय सांगणार तुम्ही? एक गाणं बोलणार. तुझ्या विना वैकुंठाचं कालोबाल चाललं ना, एकलावी तुला या लावू संसार पिलानं, ये ग लकुमाय ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलानी वितूच्या गावानी. तू शूटिंग करताना तू कोणाला त्रास दिला का? नाही. नाही. मग तुझी मैत्रीण काय बोलते? ही मैत्रीण काय बोलत? ये सांग. त्रास देते. चूप बसतो की पण मम्माकडे जायचं होतं, पण मला तिच्यासोबत मम्माकडे जायचं होतं, म्हणून मी तिला विचारलं. चॉकलेट देते की चॉकलेट वगैरे भरपूर मजा केली त्या दिवशी शूटिंग करताना. वा वा. कसं वाटलं तुला तिकडं? खूप छान. गाणं तू नाच केला गाण्यामध्ये? गाण्यामध्ये तू नाच केला? हां.